नमस्कार, मी गीता कारेकर, गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मटका गळ्यावर डिझाईन करणार आहोत। किती छान आणि सुंदर सोप्या भाषेत मी तुम्हाला डिझाईन कशी करायची ते मी दाखवणार आहे। तर सर्वात प्रथम आपण कॅनव्हासवर मटका गळ्याची डिझाईन काढून घेतलेली आहे आणि अस्तरचा ब्लाउज आहे हा। त्यावर ते कॅनव्हास इस्त्रीने प्रेस करून टिप मारून घेतलेली आहे अस्तरवर ठेवून, म्हणजे व्यवस्थित टिप मारून थोडे कट मारून घेऊन असे पलटी मारून घ्यायचा ब्लाउज या पद्धतीने आणि वरून एक टिप मारून घ्यायची। व्यवस्थित टोक बाहेर काढून वरून एक किनारीने टिप मारून घ्यायची अशी, म्हणजे व्यवस्थित कॅनव्हास चपट बसलं जातं, आतमध्ये गोळा होत नाही। आणि कॅनव्हास लावून डिझाईन केली किंवा गळा काढला तर एकदम फिनिशिंग छान येते ब्लाउजला, म्हणून कॅनव्हासचा वापर करावा कोणत्याही गळ्याला। असं चारी बाजूने आता मी अस्तर जोडून घेते आणि एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं। याच्यानंतर आपल्याला टक्स देऊन घ्यायचे ब्लाउजला नेहमीसारखे। आणि नंतर एक 1.5 इंचाच्या अशा पट्ट्या काढून मी क्रॉस जोडून घेतलेले आहेत। त्याची दुमट टाकून एक टिप मारून घ्यायची आणि सरळ कापडामध्ये मी हा पाठीला खाली गोट घालणार आहे। तर अशी सरळ रेषेत जर गोट घालायचा असेल किंवा पायपिंग करायची असेल तर सरळ कापडामध्ये पायपिंग करता येते। आणि परत मी 2 इंचाच्या पट्ट्या काढणार आहे। ह्या अस्तरचं कापड थोडं असल्यामुळे छोट्या छोट्या पट्ट्या निघालेल्या आहेत, तर त्या एकमेकांना जोडून मोठी मी नाडी आपण तयार करतो अशा पद्धतीने मी एक लांब सडक अशी पट्टी तयार करणार आहे, ते तुकडे जोडून। आणि मग एकच मोठी पट्टी तयार झाली की मग आपल्याला नाडीसारखी त्याला टिप मारून घ्यायची। तर या सगळ्या पट्ट्या मी आधी जोडून घेते आणि मग क्रॉस कापड सगळं एक्स्ट्राचं कापून मधोमध 2 भाग करून एका साईडनी टिप मारून घ्यायची, उलट्या बाजूनी घ्यायची आणि मग सुईने आपण ती नाडी पलटी करून घ्यायची। तर या पद्धतीने आपण नेहमी करतो तशी पद्धत आतमध्ये सुई टाकून खेचून घेऊन नाडी सुलटी करून घ्यायची। अशी पूर्ण नाडी सुलटी करून झाली की प्रेस करून घ्यायची, म्हणजे छान चपटी बसते। आणि प्रेस करून व्यवस्थित चपटी करून झाल्यावर 1.5 इंचाचं अंतर घेऊन असे कट करून तुकडे करून घ्यायचे पूर्ण नाडीचे। नंतर आपल्याला या नाडीपासूनच मटका गळ्यावर डिझाईन करायचे आहे। तर बघा, या पद्धतीने असे सगळे तुकडे मी करून घेतले एकदाच आणि नंतर व्यवस्थित त्या एका तुकड्याची डबल फोल्ड करून ब्लाउजच्या खालून जोडून घ्यायचे असे। खूप छान दिसते अशी डिझाईन, तुम्हाला पण आवडेल आणि विचारतील कुठे शिवला ब्लाऊज। एवढा खूप सुंदर पाठीवर हा गळा छान दिसतो, बोटनेक। तर या पद्धतीने मी हे सगळे तुकडे जोडून घेते। ब्लाऊजच्या खाली ठेवून टिप मारून घ्यायचे आपल्याला हे मधोमध फोल्ड करून, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये सोनेरी नॉट येते तयार मिळते, जे आपल्याला लटकन लावून नाडी बांधतो आपण, ते त्यामध्ये ओवून घ्यायचे। सुई दोरा किंवा मोठी जाड सुई वापरून त्याच्या मदतीने जोडून त्यातून ओवून घ्यायचे असते। त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक डिझाईन करायची, त्याच्यावरून मी लेस लावणार नाहीये, म्हणून मी क्रॉस पट्ट्या या
जशा आपण पायपिंगला काढतो त्या पद्धतीने या पट्ट्या काढून घ्यायच्या आणि एकमेकाला जोडून मोठी एक नाडी तयार करायची याची। हे पायपिंगचं क्रॉस जे घेतो तसंच सेम काय घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला गोटासारखीच पट्टी भेटते, जशी आपण लटकनला नॉट करतो तशी। या पद्धतीने दुमड घालून मधून एक टीप मारून घ्यायची आणि मगाशी जसं मी सुईने पलटी मारली नाडी तशीच ही पण नाडी आपण सुई दोऱ्याने पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे उलट्या बाजूने टीप मारून घ्यायची। पलटी केल्यावर सुलटी होऊन जाते मग ती। त्याच्यापासून पण एक डिझाईन कशी तयार करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर या पद्धतीने आपण अगोदर ही व्यवस्थित पलटी करून घ्यायची। सुरुवातीला त्रास होतो तो बाहेर यायला नाडी, पण नंतर एकदा का बाहेर आले की पूर्ण पलटी व्यवस्थित होते। थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित करून घ्यायचं आणि खूप मोठी असल्यामुळे जरा वेळ लागतो पलटी करायला। तर या पद्धतीने आपण हे करून घेऊयात सगळं। झाले आता थोडीच राहिली आणि अशी ही पलटी झालेली आहे सगळी आपली नाडी। आता ही बघा कशा पद्धतीने मी लावणार आहे। आता बघा या पद्धतीने मी या नाडीचे 2 भाग घेतलेले आहेत आणि मशीनचा आपला दाब असतो त्याच्या खाली वेणी घातल्यासारखी नाडी इकडून तिकडे प्रत्येक वेळेला पलटी मारून त्याच्यावरून टीप मारून घ्यायची। जसे की आपण 3 पदराची वेणी घालतो त्या पद्धतीने ही डिझाइन दिसते, पण 2 पदराची असते। मध्ये जो गोल तयार होतो ही डिझाइन केल्यानंतर टीप मारल्यानंतर तिथे पण आपल्याला मणी बसवायचे आहेत। खूप छान दिसते डिझाइन ही। एकदा तुम्ही करून बघा, अशी आवडेल तुमच्या कस्टमरला सुद्धा। आणि बाकीचा लेसचा खर्च केलेला नाहीये मी। फॅब्रिकचं कापड जे होतं एक्स्ट्रा ब्लाउज पीसातलं त्याच्यातच ही डिझाइन मी करून दाखवलेली आहे तुम्हाला। कमी खर्चात खूप छान डिझाइन तयार होते। अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला मी हे अशी टीप मारून घेतलेली आहे। आता हे आपण फक्त खालचा गोल बोटनेकचा होता त्याला करून घेतला, तर वरती पण आपला गळा असतो तिथे पण हे करून घेणार आहे, म्हणजे वरच्या गळ्याला पण मस्त फिनिशिंग दिसेल आपली। आणि एंडला हे कट करून टाकायचं व्यवस्थित। आणि आता बघा याला मधोमध मी एक मणी लावून घेणार आहे सुई दोऱ्याने। घट्ट व्यवस्थित 1-2 टाका टाकून खालून गाठ मारून पॅक करून टाकायचा मणी। सोनेरी किंवा मोत्याचा मणी घेतला तरी छान दिसतो। आणि मी जे आता साडीची
नाडी जी लावली वेणीसारखी, तिथे तुम्ही जी सोनेरी नॉड असते आपली तयार, ती त्याच्यासुद्धा तुम्ही ही डिझाईन करू शकता. वेळ वाचतो त्याने, पण माझ्याकडं फॅब्रिक एक्स्ट्रा जास्त होतं म्हणून मी कापडामध्येच ते करून घेतलेलं आहे. आणि त्या कस्टमरला लेस नको होती म्हणून मी अशी डिझाईन केलेली आहे. तुम्ही लेसची पण ती डिझाईन करू शकता आणि मग नंतर असे मणी लावायचे. एकदम छान दिसतो हा गळा पाठीवर. या पद्धतीने मी हे सगळे मणी लावून घेणार आहे. या पद्धतीने मी ही डिझाईन पूर्ण केलेली आहे. खूप छान दिसते डिझाईन. तर बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. अशी तुम्ही एकदा करून बघा डिझाईन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन बघणाऱ्यांनी या पद्धतीने मी आता मणी सगळे लावून घेतलेले आहेत. आणि आता आपण जे मगाशी नाडीचे जे आपण आयसारखं केलेलं आहे त्यातून मी ही तयार सोनेरी नाडी असते गोटासारखी, ती मी त्यातून आता ओवून घेणार आहे. म्हणजे आपल्याला तिथे नाडी बांधता येईल. मी या टोकापासून इकडच्या टोकाला ती नाडी बाहेर काढणार आहे जाड सुईच्या मदतीने. अशी या पद्धतीने दोन्ही बाजूनी समान टोक करून बरोबर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची. आणि त्या नाडीच्या दोन टोकाला आपण आता इथे लटकन तयार करून लावायचे. फॅब्रिक लटकनच मी लावणार आहे. दोन्ही टोकाला अशी लटकन तयार करून आपल्याला नाडी बांधायला सुद्धा आता व्यवस्थित होणार आहे. असे या पद्धतीने मी आता लटकन तयार करून घेतलेले आहेत. आणि किती खूप छान सुंदर डिझाईन झालेली आहे.